धनंजय मुंडे हे कृषी मंत्री असताना कृषी साहित्य आणि औषध त्याचबरोबर यंत्राच्या खरेदीमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप अंजली दमानिया यांनी केला होता। याच आरोपांची शहानिशा करण्यासाठी सध्या आपण छत्रपती संभाजीनगरच्या जाधववाडी इथल्या मार्केटमध्ये आलेलो आहोत, ज्या ठिकाणी कृषी साहित्य त्याचबरोबर बियाणे विक्रीचं एक मोठं दुकान आहे। याच मोठ्या दुकानामध्ये आपण या सगळ्या विषयाचा रियालिटी चेक करणार आहोत। आपल्या समोर हे सध्या दुकान आहे। या ठिकाणी जर आपण बघितलं सुरुवातीला तर बॅटरी स्प्रे पंप या ठिकाणी आहेत, ज्या पंपांचा मोठा घोटाळा जो आहे तो अंजली दमानिया यांनी सांगितला होता। त्या संदर्भात आपण या ठिकाणी हा पंप आहे, हा पंप आपण या दुकान प्रमुखांना जोडायला लावलेला आहे, ज्या माध्यमातून हा पंप जो आहे तो अशा स्प्रे करता येतो, ज्याच्यातून शेतकऱ्यांना पूर्वी हाताने पंप करावा लागायचा किंवा इंजिनवरचे पंप होते ते आता जाऊन बॅटरीवरचे आलेत आणि या बॅटरीच्या माध्यमातून असा तो स्प्रे केला जातो, ज्यामुळे पिकांना फवारणी करणं सोपं जातं। तर हा पंप नेमका कितीला आहे? आपण या दुकानाचे चालक आपल्या सोबत आहेत। कितीला आहे दादा हा? 2800 रुपयाला आहे। काय काय खासियत आहे याच्यात डबल मोटर आहे आणि मोठी बॅटरी आहे, त्याला 12-12ची। आणि म्हणजे कसं सोपं झालं एकंदरीत शेतकऱ्यांसाठी हा पंप? जे हँडल करायचे पंप आहे तर माणसाला दोन्ही बाजूला म्हणजे हे धरलं समजा तर त्याला दोन्ही बाजूकडे लक्ष ठेवायला लागतं, कारण यांनी हात बंद केला समजा साध्या पंपाने, तर तो हात पंपाने म्हणजे इकडनं बंद व्हायचं ते समोर। तर आता याच्यात काय हे बंद झाल्यामुळं हा पंप आल्यामुळं त्याच्या डायरेक्ट पिकावर लक्ष देऊन फवारणी करता येते। ते या पंपाची एक खासियत आहे आणि दोन्ही हात गुंतत नाही त्यात, माणूस म्हणजे इझिली जास्त मेहनतीचे काम कमी झालेलं आहे। आणि एकदा हे जर पंप घेतला समजा तुम्ही तर 12 पंप तुमचे एका वेळेस फवारणीला येतात, म्हणजे एका वेळेस साधारणतः 200 ते 250 लिटर पाणी तुम्ही एका वेळेस वापरू शकता एकदा चार्ज केलं तर किती तासांचा कालावधी मिळतो? नाही 200 लिटर पाणी वापरू शकता तुम्ही हा, एक ड्रम पाणी, म्हणजे साधारणतः 1 एकरला तुम्हाला फवारणी एका वेळात होते, म्हणजे कशी कराल त्या हिशोबाने। म्हणजे मग नंतर दुसऱ्या वेळेला चार्जिंग करायचं। तर हा पंप आपण बघू शकता इथं की हा चार्जिंगचा स्लॉट या पंपाला देण्यात आलेला आहे। इथून चार्जिंग करायचं, पंप चालू बंद करायचे इथं बटन आहेत आणि पंपाची स्पीड कमी जास्त करण्याचं सुद्धा हे या ठिकाणी बटन देण्यात आलेलं आहे। वरून पाणी औषधं टाकण्याची सुद्धा व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि असा हा चांगला पंप आहे। आता या पंपाच्या आपण किमतीकडे येऊयात। दादा कितीला आहे हा पंप? हा 2800 रुपयाला पंप आहे साहेब। 2800 रुपयाला। बरं, काही कमी जास्त होतं का? फायनल किंमत रेट माझ्याकडे एक फिक्स असतात, जास्त सांगत नाही, कमी करत नाही। क्वालिटी कशी आहे? इतर पंप हे आता मी मागच्या 8 वर्षापासून विकतो सर। जितक्या लोकांनी नेले त्यांनी आम्हाला 10-10 गिराईक 15-15 गिराईक पाठवले प्रत्येक गिराईकानं। हायेस्ट क्वालिटी पंप एकदम टॉप, काहीच विषय नाही त्याला। 2800 कंप्लेंट नाही आली तर बॅटरीची कंप्लेंट येते, जर ते गिरायकाने चार्ज न केला तर आपली बॅटरी असते गाडीची, चार्ज नाही केली तर ती डाऊन होते, ती खराब होते। तसं जर ज्याचा वापर जास्त चांगला आहे त्याला 3-3 वर्षापर्यंत बॅटरी टिकली आणि ज्यांचा वापर नाही त्यांची 4 महिन्यात बॅटरी खराब झाली। मेन बॅटरीची अडचण, बाकी काहीच नाही त्यात। या पंपाची सरकारी किंमत किती? सरकारी किंमत नाही सांगू शकत, हे प्रायव्हेट कंपनीचे येतात ना सर, सरकारी किंमत नसते माहिती आम्हाला। हां, त्याच्यावरची MRP आपण पाहू शकता। MRP दाखवायला याच्यावरती बॉक्स आपण याची कंपनीनं, खाजगी कंपनी जी आहे पॉवर शक्ती नावाची कंपनी आहे, त्या कंपनीने यावरती MRP किती दिलेली आहे आपण हे चेक करूयात। जरा दाखवाल का MRP कुठं आहे याच्यावरती? 4000 रुपये। तर हा असा मुद्दा आहे, आपण बघू शकता की ही जी पॉवर शक्ती कंपनी आहे या कंपनीनं हा पंप बनवला आहे डबल बॅटरीचा आणि याची यावरती दिलेली जी MRP आहे ही माझ्या बोटाच्या बरोबरीनं, तर ही MRP 4000 रुपये इन्क्लूड्स ऑल टॅक्सेस असं दिलेलं आहे 4। मात्र हे दुकानदार जे आहेत तर हा पंप फक्त 2800 रुपयामध्ये विकतात, त्यांचं मार्जिन यामध्ये कदाचित वेगळं असू शकतं। मात्र धनंजय मुंडे यांनी जे काही पंप खरेदी केले होते ते 3240 रुपयांमध्ये हे सगळे पंप खरेदी केले होते, त्यामुळे त्यामध्ये प्रतिपंप साधारणपणे 500 ते 600 रुपयाचा या पंपाच्या किमतीनुसार जर विचार केला तर 600 ते 650 रुपयाचा घोटाळा झाल्याचा या ठिकाणी दिसत आहे, कारण अंजली दमानिया यांनी या संदर्भात जे आरोप केले होते त्यानुसार। मात्र यामधल्या MRPचा हा गोळ आणखीन वेगळाच आहे, कारण कंपन्या सुद्धा MRP 4000ची टाकतात आणि पंप मात्र प्रत्यक्षात 2800 रुपयांना मिळतो, अशी ही सगळी परिस्थिती आहे। त्यामुळे हा घोळ नक्की कंपन्यांकडून होतो, शासनाकडून होतो की अधिकाऱ्यांकडून होतं, हे खरं तर शोधणं आणखी गरजेचं निर्माण झालेलं आहे। मात्र या रिॲलिटी चेकमध्ये या किमतीमध्ये तब्बल 600 ते 650 रुपयांची तफावत आढळून आलेली आहे। कॅमेरामन अमित आडेसोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क
आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.